सर्व संविधान प्रेमी नागरिकांना जिंदाबाद। आजची ही निर्भय बनोची सभा ज्या वातावरणामध्ये पार पडतेय, ज्या वातावरणामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे आलाय, ती आपली विचारांची ताकद आहे। काल गेली 2 दिवस खरं तर त्याच्यावरती तो दुर्लक्ष करण्यासारखा विषय असला तरी सुद्धा त्या विषयावरती बोलणं गरजेचं आहे। ते म्हणजे गेली 2 दिवस इथल्या भाजपच्या शहराध्यक्षांना एक पत्रक काढलं 2 दिवसापूर्वी की ही सभा आम्ही उधळून लावू। सभा उधळून का लावायची हा प्रश्न पडल्यानंतर परत एक स्टँड बदलला आणि तो स्टँड असा घेतला, निखिल वागळेंनी अडवाणींच्या संदर्भामध्ये जे ट्विट केलेलं आहे त्या ट्विटला आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही या सभेमध्ये निखिल वागळेंना बोलू देणार नाही, ही सभा आम्ही उधळून लावणार। आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असं टाकलं की देशामध्ये भयमुक्त वातावरण असताना 4 टाळकी इथं जमतात आणि निर्भय बनो म्हणून आपला राजकीय अजेंडा सेट करतात। सगळ्यात पहिल्यांदा सांगते, फेमिनिझमची विद्यार्थी म्हणून आम्हाला शिकवलेलं आहे पर्सनल इज पॉलिटिकल अँड पॉलिटिकल इज पर्सनल। हो, आमचाही राजकीय अजेंडा आहे। आमचा राजकीय अजेंडा हा कुठल्याही धर्मांध पक्षाला सपोर्ट करण्याचा नाही, तर आमचा राजकीय अजेंडा हा इथल्या संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या बरोबरीनं उभं राहण्याचा। आमच्यामध्ये विचारांची स्पष्टता आहे। कोणाला किती खोके मिळतात म्हणून कोणाच्या मांडीला मांडी लावून बसायचं हे आम्हाला जमत नाही आणि म्हणून आम्ही इथं या ठिकाणी आहोत। वातावरण जर भयमुक्त आहे हे आम्हालाही माहिती आहे, मग तुम्ही या 4 टाळक्यांना घाबरता का? मी काल त्यांना हेच सांगितलं, इथं 4 टाळकी नाही, इथं 6 टाळकी असणार आहेत। वागळे सर थोड्या वेळात येतीलच, ते बोलतील। इथं 6 टाळकी आहेत आणि ऐकायला येणारी हजारो टाळकी आहेत। ही टाळकी या ठिकाणी आलेली आहे, कुठलाही झेंडा त्यांनी आणलेला नाहीये, कुठलाही शस्त्र त्यांनी आणलेलं नाहीये, ती विचारांची आदान प्रदान करायला आलेली आहे, आपला वैचारिक पाया मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही काय केलं? तुम्ही बाहेर येऊन आमच्या अंगावरती चपला टाकल्या। काळा बुक्का जो आमच्या पांडुरंगाला लावला जातो, ज्याला आम्ही अबीर बुक्का म्हणून मानानं आमच्या कपाळावरती मिरवतो, तो बुक्का तुम्ही निषेधासाठी वापरला। अरे मग कुठं गेला तुमचा भक्तिभाव? तो रस्त्यावरती उधळला। देव मानणारे तुम्ही आहात, धर्माची जपणूक करणारे तुम्ही आहात, मग अशा पद्धतीनं ज्या पांडुरंगाचा बुक्का आम्ही मिरवतो अभिमानानं, त्याची अशी रस्त्यावरती उधळण करता हे तुम्हाला शोभतं का? धर्म जपण्याचा ठेका तुम्हाला दिलाय आणि कुणी दिला? कशासाठी तुम्ही तो घेतला? तर तुम्ही तो तुमच्या स्वार्थासाठी घेतलेला आहे। आमचा धर्म हा आम्हाला एकमेकांवरती प्रेम करायला शिकवतो। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, सभा उधळून लावू, हे करून देऊ, ते करून देऊ। बाबा रे, ही सेवा दलाच्या जागेमध्ये सभा होती। एक लक्षात घ्या, सेवा दलाचा 7-12 हा आमच्या नावावर आहे, तुमच्या भाषेत सांगायचं। माझा आजचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता, माझा बाप पूर्णवेळ कार्यकर्ता होता, माझा चुलता पूर्णवेळ कार्यकर्ता होता, मी पण पूर्णवेळ कार्यकर्ती होते। हे आमचं घर आहे, आमच्या घरामध्ये आम्ही बोलतोय, आमच्या घरात आम्ही कार्यक्रम करतोय। तुझ्या घरात काय करतोस तू ते बघायला आम्ही येत नाही, हे लक्षात घे। त्यामुळे पोलिसांनी पण तुम्ही परवानगी घ्या, हे घ्या। अरे आमच्या घरामध्ये कार्यक्रम करताना तुमची परवानगी घ्यायची काय गरज आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, गेल्या 22 जानेवारीला जो सगळा एक उन्माद बघितला, त्याला आम्ही उन्मादाला आम्ही उन्माद म्हणणार, त्याला आम्ही भक्ती म्हणत नाही, कारण की आम्ही अंध नाही आहोत। आम्हाला प्रश्न आहेत ना, इथं मेंदू जो आहे ना आमचा, तो जागृत आहे आणि त्या मेंदूला प्रश्न पडतात आणि आम्ही ते प्रश्न विचारतो। आमच्या देवाला, आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे, देवाला काय लागतं? 2 हात 3रं मस्तक। पण तुमच्या देवाला 2 हात आणि 3रं मस्तक चालत नाही। तुमच्या देवाला रत्नांनी, पैशांनी सजवलेलं भलं मोठं मंदिर लागतं। बरं तुम्ही मंदिर दिलं आम्हाला,
शिक्षणाची तुम्ही वाट लावायला लागलाय, खाजगीकरण करायला लागलेला आहे. अगदी आता केजीला, अगदी अंगणवाडीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल इंग्रजी माध्यमांमध्ये 80,000 रुपये भरावे लागतात. कुठून आणायचे? गेली 10 वर्ष अच्छे दिन सगळे तुम्ही आम्हाला सांगितले. कुठे आहेत ते अच्छे दिन? का आमच्या सिलेंडरचे भाव वाढलेत? का पुण्यामध्ये गुन्हेगारी रोज वाढतीये? का तरुण मुलं हातामध्ये शस्त्र घेत आहेत? हिंसा केली कीच प्रश्न सुटतात असं या तरुण मुलांवरती बिंबवणारे कोण आहेत? उत्पलनी माझी ओळख करून देताना सांगितलं, अनेकदा मी मार खाल्लेला आहे, तुरुंगात गेलेली आहे, पण तरी सुद्धा अहिंसक मार्गाने लढता येतं. हे यासाठी मी दाखवते तुम्हाला, आम्ही सांगतोय सगळे. त्याचं कारण असं अगदी सांगते. उत्पल, कॉम्रेड गोविंद पानसरे गेल्यानंतर, म्हणजे डॉक्टर दाभोळकरांना जाऊन अवघे काही महिने झाले होते आणि त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरेंवरती गोळ्या घातल्या. सेवा दलामुळे या प्रत्येकाशी आमचा अगदी जवळचा संबंध, यांच्या सोबत आम्ही घडलो, वाढलो. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता काउन्सिल हॉलला मोठी सभा घेतली. अगदी 2-2.5 हजार लोक त्या सभेला होती. आणि ती सभा चालू असताना कुठंतरी पुन्हा असं वाटलं, एक फ्रस्ट्रेशन आपल्या प्रत्येकाला येत असतं, मग ते खासगी आयुष्यात असू द्यात किंवा सार्वजनिक आयुष्यामध्ये असू द्यात, ते फ्रस्ट्रेशन आलं आणि असं वाटलं की ही सभा या ठिकाणी चालू आहे, आपण मागे जाऊ आणि एखादी गाडी पेटवून देऊ, नाहीतर एक दगड उचलू आणि जाणाऱ्या बसवरती मारू. हे वाटलं, त्याची तयारी पण केली. मी होते, हनुमंत होता, प्रशांत दांडेकर असेल, परत ही काही मित्रमंडळी सम्यक अशी आम्ही 5-6 जण म्हणून आपण आता इथं गाडी फोडायची नाही तर बस जाळायची म्हटलं. आणि हे सगळं ठरवलं. आम्ही गोळा करायला लागलो वस्तू. तिथे सभा चालू आहे एकीकडे, अंधांवरती गोळ्या झाडलेल्या आहेत. संध्याकाळी, त्याच दिवशी संध्याकाळची ती सभा आहे. पण मग आमच्या सगळ्यांना पटकन असं जाणवलं, अरे हा दगड उचलून ती बस फोडायला आपल्याला फक्त 2 मिनिटं लागणार आहेत. ती बस पेटवायला फक्त 2 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. पण मग हे सगळं केल्यानंतर लहानपणापासून आपण जो आपला वैचारिक वारसा सांगतोय तो सांगण्याचा अधिकार आपल्याला राहील का? आपण चुकतोय हे आम्हाला तिथंच लक्षात आलं. आणि मग आम्ही त्याच वेळी निर्णय घेतला की आपण उपोषणाला बसूयात. आमची वेदना काय आहे, आमची मागणी काय आहे हे कळूयात. मुलांदादा त्या सभेला आमच्या आले होते आमचं उपोषण सोडायला. त्यानंतर आम्ही 4 जण ओंकारेश्वरच्या पुलावरती, ज्या ठिकाणी डॉक्टर दाभोळकरांना गोळ्या घातल्या, त्याच ठिकाणी आम्ही 4 जण 7 दिवस उपोषणाला बसलो. आणि या 7 दिवसामध्ये आम्हाला उपोषणानं स्वतःशी संघर्ष करणं हे किती अवघड असतं हे शिकवलं. आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या 7 दिवसाच्या उपोषणामध्ये आम्ही जवळपास 10 ते 12 हजार लोकांशी जोडले गेलो. आम्ही बस जर त्यावेळेस फोडली असती तर त्यावेळेस मोठा दंगा झाला असता. आमच्या सोबतच आम्ही ज्या चळवळीतनं पुढे आलोय, आम्ही ज्यांना आमचे वैचारिक बाप म्हणून सांगतोय किंवा आम्ही ज्यांचे वैचारिक वारसदार म्हणून सांगतोय, त्या सगळ्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला असता. त्यांचे विचार फोल आहेत असा एक अर्थ जो आहे तो गेला असता. पण नाही, आमची बैठक मजबूत आहे. आमचा वैचारिक पाया हा तुकाराम पासूनचा आहे. तुकारामाने आम्हाला सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही आणि मग शब्दाची आम्ही शस्त्रे करू. ही शब्द आमच्यासाठी शस्त्र आहेत आणि म्हणूनच आज त्यांना आपल्या दारात येऊन धिंगाणा करावा लागतोय. काय अवघड आहे, आम्ही येतोय, बोलतोय, आम्ही संवादी आहोत. तुम्हाला आमचं एखादं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही या, आमच्याशी चर्चा करा, मुद्द्यावरती भांडूयात. नाही पटलं तर सोडून देऊयात, पण संवाद सोडू नये ही आमची भूमिका आहे. पण तुम्ही संवाद साधायला तयार नाही, त्याचं कारण म्हणजे तुमचा अभ्यासच नाही, तुमची वैचारिक बैठकच पक्की नाही. तुम्हाला शाखेमध्ये मारझोड करायला शिकवली जाते, द्वेष करायला शिकवला जातो. आमच्या सेवा दलाच्या शाखेमध्ये मुलं आणि मुली एकत्रपणे खेळतात. खरा तो एकची धर्म म्हणतात. आभाळाची आम्ही लेकरे म्हणत असताना आमचा धर्म वेगळा नाही हे सांगतात, माणूस म्हणून आम्ही एक आहोत हे सांगतात. तुम्हाला गंमत सांगते, हे जे म्हणतात ना की बाबा हा धर्म वेगळा तो धर्म वेगळा, खरं तर आपण कुठल्या धर्मात जन्मला यावं हे आपल्या हातातच नसतं. स्त्री आणि पुरुष यांच्या मिलनातून आपला जन्म होतो. ते हिंदू असतील आपले आई बाप तर आपण हिंदू होणार, आपले आई बाप
कारण असं ते मी प्रयत्न करून मिळवलेले, ते मला आयतं मिळालेलं नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आयत्या मिळतात त्याचा माज करू नये याची शिकवण आम्हाला सेवादलाच्या मालिकेने आलेली आहे. आणि एकमेकांकडे बघताना एकमेकांचा आदर करावा इतकं साधं सोपं आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं कोण काय खातंय, कोण काय घालतंय, कोण काय करतंय हे आम्ही कधी बघायला जात नाही. पण तुम्ही आमच्या ताटापर्यंत येता, तुम्ही आम्हाला केवळ बोलूच देत नाही असं नाही, तर आम्ही काय खायचं आणि आम्ही काय खायचं नाही हे सुद्धा तुम्ही ठरवता. 22 जानेवारीला ज्यांना मटण खायचं असेल, ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांनी खाल्लं असतं, तर काय फरक पडला असता? कशासाठी मटणाची दुकानं बंद ठेवा, हे करा ते करा, हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी अधिकार दिला? भारताचं संविधान मला जर समान संधी आणि समान अधिकार देतंय, तर मग माझ्या अधिकारांवरती माझा रोजगार बंद करण्यासाठी सामाजिक दडपण आणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? म्हणजे अनेकांनी, अनेक मुस्लिम, विशेषतः मुस्लिम खाटीक जे आहेत, हिंदू खाटीक नाही, मुस्लिम खाटीक जे आहेत, त्यांनी स्वतःहून पत्रक काढली आणि सांगितलं की आम्ही आमची दुकानं बंद ठेवतोय. हे एक प्रकारचं सामाजिक दडपण आहे. आणि ही गोष्ट आम्ही सांगितली तर तुमच्या भावना दुखवायचं काय कारण आहे? तुम्ही तर पावलावरती आमच्या भावना दुखवताय. आम्ही मांस मच्छी खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होतोय, बाबा आम्ही मांस मच्छी खावी यासाठी तुझ्याकडे पैसे मागायला आलेलो नाहीये, तर ते तू आम्हाला आणून दिलेलं नाही किंवा तू कापून दिलेलं नाहीये. आम्ही पैसे कमवलेत, आम्ही गेलोय, आम्ही खाल्लोय, तर तुला एवढा त्रास व्हायचं त्याचं कारण काय ना? तुझ्या ताटात तू काय खातोय हे आम्ही बघायला आलो नाही. म्हणजे धर्माच्या नावानं दुकानदारी करणारे लोक आपल्या ताटापर्यंत आलेले आहेत. महाराष्ट्राचा बिहार झाला वगैरे सगळं. आता काल आपण लाईव्ह मध्ये बघितलं की कशा पद्धतीनं काल गोळीबार झाला. पुण्यामध्येही होतोय. पुण्याचे पोलीस आयुक्त नव्यानंच आलेले आहेत आणि या नव्यानं आलेल्या अगदी 4-5 दिवसापूर्वी आलेल्या पोलीस आयुक्तांनी आपल्याला अनुभव दिलेला आहे की या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक फक्त भाषणं ऐकायला आलेली असताना त्यांना भाजपचे लोक बाहेर जो धुळघूस घालत होते, जो धिंगाणा घालत होते, त्यामुळे इथं आलेल्या वयोवृद्ध माणसाला पण त्या गर्दीमध्ये, गोंधळामध्ये पण अर्धा पाऊण तास त्यांना धक्काबुक्की सहन करावी लागली. ही कुठली पद्धत तुमची विरोध करण्याची? विरोध करायचा आहे, विरोध जरूर करा. आमचा तुमच्या विरोध करण्याला अजिबात काही म्हणणं नाहीये. तो तुमचा संविधानिक अधिकार आहे, तो तुमच्या अभिव्यक्तीचा भाग आहे. विरोध करा, पण विरोध करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला आमचा आक्षेप आहे. उगाचच 4 टाळकी येणार आणि मारून जाणार नाही चलेगा. निर्भय म्हणून म्हणत असताना आम्ही जेव्हा गांधी धन आमच्या छातीवरती मिळवतो तसाच भगतसिंगही आमच्या जोडीला असतो. आणि हा गांधी हा भयानक माणूस आहे. इतका भयानक आहे ना की म्हणजे तो अस्वस्थ करतो समोरच्याला. बाहेर इतक्या वेळ ओरडले घोषणा दिल्या, पण समोरचा माणूस काहीच बोलत नाही. हतबल का आणतो गांधी विरोध करणारा. त्यामुळे त्यांनी गांधींना संपवलं. आणि तुम्ही गांधींना संपवलं असलं त्याला एक एवढा मोठा कालखंड लोटला. गांधींची 150 वर्षाची आम्ही जन्मशताब्दी, जेव्हा गांधी 150च्या नावानं वेगवेगळे कार्यक्रम सध्या ह्या सगळ्यामध्ये चालू आहे. गांधी जगभर पोचलेला आहे. गांधी पोचवावं म्हणून आम्हाला नाटकं करावी लागली नाहीत. मी गांधींना का मारलं किंवा नथुरामांना गांधींना का मारलं हे आम्हाला सांगायची वेळ येत नाही. गांधी आम्हाला स्वावलंबन शिकवत असताना गांधी आम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला लावतो. गांधी स्वतःचं कुठलंच मत आमच्यावरती थोपवत नाही. गांधी म्हणतो स्वतः विचार करा, पटलं तर स्वीकार. मग तुम्ही स्वतः विचार का करत नाही? आम्ही तुम्हाला जेव्हा अंधभक्त म्हणतो, अंधभक्त म्हणून जेव्हा आम्ही तुम्हाला उल्लेख करतो तुमचा, त्याची कारणं काय? कारण तुम्ही तुमच्या मेंदूचा वापरच करत नाही. विज्ञान आम्हाला सांगतं आमचा मेंदू आमच्या डोक्यात असतो, वरती असतो. पण जेव्हा ह्यासारखे लोक टोळक्याने पुढे येतात तेव्हा लक्षात येतं की यांचा मेंदू गुडघ्यात असतो. ते विचारच करत नाही, ते प्रश्नच विचारत नाही. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतील तेव्हा तुम्हाला त्याचे उत्तर शोधावी लागतील आणि मग कळेल अरे आपला मार्ग चुकलेला आहे. पण यांचे जे काही आमदार खासदार आहेत हे स्वतः कमरेला बंदूक लावून फिरतात, अगदी सभागृहात पण येतात आणि मग तरुणांना तेच आकर्षण वाटतं की त्या आकर्षणामधून हिंसा केली की आपले सगळे प्रश्न सुटतात. पण मित्रा, या ठिकाणी तू हिंसा केली, तू दगड टाकला एखादा तो फोडला, पण ज्या वेळेस भारतीय दंडविधान संहितेच्या नुसार तुझ्यावरती गुन्हे दाखल होतात त्यानंतर तुझं अख्खं
करिअर बर्बाद होतं. त्यावेळेस कुणीच तुझा जामीन द्यायलाही तयार होत नाही. इतकं ते सोपं आहे. परवा ललित कला केंद्रामध्ये जो काही प्रकार घडला तो प्रकार आम्हाला मान्यच नाही. आम्हाला जो विरोध करेल तो आमचा विरोधक हेच एक गृहीतक जे आहे ते समोरच्यांनी मानून ठेवलेलं आहे. स्त्री अभ्यास केंद्रामध्ये शिकत असताना शर्मिला रेगे सारखी शिक्षिका मला लाभली आणि शर्मिला रेगेनं आम्हाला एक टास्क दिला होता. तो टास्क असा होता की ज्या जुन्या पौराणिक कथा आहेत त्या कथा तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहा. मी एक कथा लिहिली त्याच्यामध्ये सीतेच्या अग्निपरीक्षेची, की ज्या कथेमध्ये नाथ आपल्या आजीला सीतेच्या अग्निपरीक्षेची कथा सांगते आणि मग आजी म्हणते तू काय मला रामायण सांगतेय, मी लहानाची मोठी झाले माझे केस पिकले तर रामायण ऐकतच आणि तू काय नवीन सांगणार आहे. तर ते म्हणते आजी नाही ते असं सांगते. मग तो दरबार भरलेला असतो सगळा एका कुठल्या तरी दुब्याच्या सांगण्यावरून राम सीतेच्या चारित्र्यावरती संशय घेतो आणि तिला तो अग्निपरीक्षा द्यायला लावतो सगळं आणि मग ते पुढचं घडतं. पण त्यावेळेस तिथे सीता आहे ना रामाला प्रश्न विचारते, मी जशी काही मुले रावणाच्या तावडीत होते म्हणून माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला गेलाय तसा तूही माझ्यापासून वेगळा होतास, तू काय करत होतास. हे आम्ही का विचारू नये. परीक्षा सीतेनंच का द्यायची आणि यामध्ये तुमच्या भावना का दुखावल्या जाव्यात. स्त्री म्हणून कुठला तरी परका माणूस ज्याला मी पती मानलेला आहे, माझा जोडीदार मानलेला आहे, त्याच्या कानात काहीतरी फुटतो आणि तो माझ्या चारित्र्यावरती संशय घेतो. बाबा भावना माझ्या दुखावल्या जातात आणि मीच परीक्षा द्यायची. मग तू कुठं होतास रे बाबा, तू काय केलं होतस, तू तर पुरुष आहेस. हे आम्ही विचारणार. गैर काय आम्हाला प्रश्न पडतो ना, कारण आमच्या लहानपणी आम्हाला रामायण ही गोष्ट म्हणूनच आलं. राम हा देव म्हणून आला नाही, राम आमच्या गोष्टीतला राजा म्हणून आमच्या पुढे सांगण्यात आला होता. तो देव आत्ता झालाय. मग जर आमच्या गोष्टीमध्ये राम हा आमचा राजा असेल आणि तो प्रजाहितदक्ष आहे असं सांगितलं असेल तर माणूस म्हणून त्यानेही चुका केलेल्या आहेत आणि त्याच्या चुका ह्या आम्हाला दाखवून दिल्या पाहिजेत. त्यांनी त्याच्या चुकीच्या गोष्टी आम्ही स्वीकारायच्या आणि आम्ही त्याच्यासारखं रामराज्य म्हणायचं तर ते चालणार नाही. गोष्टी हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, काळ बदललेला आहे, जग जवळ आलेलं आहे. मग आता तुम्ही त्या एकमेकांना निरोप पाठवण्यासाठी कबूतर पाठवत नाही ना, व्हॉट्सअपचा वापर करता. मग व्हॉट्सअपचा वापर जर करता तर थोडासा मेंदू लावून जुन्या गोष्टींमध्ये कसे बदल करायचे, ते बदल स्वागताने कसे असतील, ते बदल एकोप्याने एकमेकांना जोडणारे कसे असतील याचं काम करा ना. पण ते बदल तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करणारे आहेत. बरं रामायणाच्या काळामध्ये रामायण असो महाभारत असो जी काही त्यांच्यामध्ये युद्ध झाल्याचं सांगितलं जातं किंवा आणखीन काही गोष्टी सांगितल्या जातात ती युद्ध कुठल्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये झाली तसं सांगितलं जात नाही. मुसलमान या शब्दाचा उल्लेखच रामायण आणि महाभारतामध्ये येत नाही. मग आता तुमचा राम हा फक्त तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी का प्रोजेक्ट करताय. रामायणाच्या आणि महाभारताच्या काळामध्ये मुसलमान नावाची जमातच या ठिकाणी अस्तित्वात जर नसेल किंवा ती त्यामध्ये आलेली नाही तर मग आत्ताचा तुमचा राम हा तुम्ही का मुस्लिम द्वेषा म्हणून त्याला उभं करताय पुढे आणि त्याच दोन धर्मांमध्ये दोन संप्रदायांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी त्याचा वापर का करताय. तर तुम्हाला जर द्वेष निर्माण करायचा तर तुमच्या स्वतःची काहीतरी कारण वापरा ना. त्या बिचारा रामाचा का बळी द्यायचा त्यामध्ये. एक तर त्यांनी 14 वर्ष वनवास भोगलेला, राज्यपाठ सोडलं, सगळं केलं. तुम्ही 14 वर्ष वनवासही तुम्हाला भोगायचं नाहीये. तुम्हाला सगळं तुमच्या ताब्यामध्ये पाहिजे. सगळंच एक देश एक विचार एक सगळं नाही होणार. हे सगळं एकसारखं हा भारत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा भारत जो आहे हा हिंदूंचा आहे असं तुम्ही म्हणता. मग बहुसंख्य हिंदू असलेल्या या भारतामध्ये या हिंदुस्थानामध्ये बहुसंख्य हिंदूच खतरे में कसे. इतका हा साधा प्रश्न पडत नाही का तुम्हाला. तुम्ही बहुसंख्य आहात ना, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सगळीकडे आहात, कारखाने तुमच्या ताब्यात आहेत, सगळं तुमच्या ताब्यात आहे, तरी आम्ही खतरे में हिंदू खतरे में हिंदू खतरे में. अरे कसं काय हिंदू खतरे में असेल. आमच्या माऊलींनी आम्हाला भगवद्गीता मराठीमध्ये समजून सांगितली, तुकारामाने आम्हाला सांगितली. तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा निघते त्या पालखीचा पहिला विसावा
मुक्कामाला जाते आणि सकाळी देऊच्या वेशीतून पालखी जेव्हा बाहेर पडते तेव्हा डाव्या हाताला अंगड अली वली शाह बाबाचा दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये पालखीचा पहिला विसावा होतो आणि दर्ग्यामध्ये आरती होते, मग पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थानाला जाते. ही आमची गंगाजमनी तहजीब आहे. हिंदू म्हणून घेणारी मी असेल तरी माझ्या जे देव आहेत ना आमचे, त्या देवांमध्ये पीर नावाचा एक देव आहे माझ्या गावाला. अगदी जवळ इथे मुळशी तालुक्यातलं लवलं गाव आहे आणि पिराचा डोंगर आहे. त्या पिराच्या डोंगराला आम्हाला वर्षातून एकदा बकरू कापावं लागतं हिंदूंना. आम्ही हिंदू आहोत ना, पीर मुसलमानच आहे. हे कसं? तर हे आम्ही एकमेकांमध्ये सामावलेलं आहोत. तर बांधवांनो, तुम्हाला एवढंच सांगणं आहे, या सगळ्या निमित्तानं हा देश कुठल्याही एका धर्माचा नाही. आम्हाला हिंदू असल्याचा गर्व आहे असं अजिबात नाही. आम्हाला भारतीय असल्याचा गर्व आहे आणि त्यामुळे हम गर्व से नहीं शान से कहेंगे हा हम भारतीय है. आणि आमची बांधिलकी ही इथल्या संविधानाशी आहे. कितीही तोडायचा प्रयत्न करा, कितीही सभा उधळून लावण्याचे इशारे द्या, आम्ही बोलणार. कारण की हे या अनेकदा असं होईल पुढच्या काळामध्ये की पोलीस परवानगी नाकारतील. आताही तेच झालंय की आम्ही आता आणून सोडतो, बाहेरची गर्दी जी आहे ती कमी होऊ द्या, मग आणून देतो. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या खेळल्या जात आहेत. पण तुम्ही काहीही स्ट्रॅटेजी करा, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमातले सगळे वक्ते जे नियोजित आहेत ते सगळे या ठिकाणी बोलणार आहे. कारण की हा गांधींचा भारत आहे, हा आंबेडकरांचा भारत आहे, तुकारामाचा भारत आहे, हा माऊलींचा भारत आहे. आणि आमची परंपरा ही आम्हाला माणसं जोडायला शिकवते, मन जोडायला शिकवते. आमची ओळख ही माणूस म्हणून आम्हाला करून देताना जास्त अभिमान वाटतो. आज या ठिकाणी निर्भय बनवच्या निमित्तानं तुम्ही सगळे आलात. सगळे टीका करतायत की इथं निर्भय वातावरण असताना काय गरज आहे ह्या चार टाळक्यांना गावागावामध्ये जाऊन बोलायची. तर आम्हाला हे बोलायची गरज आहे. आम्हाला सांगायचंय, आम्हाला मंदिर महत्वाचं नाहीये. आमच्या घरात देवघर आहे, आमच्या देवघरामध्ये आमचे देव आहेत आणि त्या देवांची पूजा आम्ही सगळे करतो. मी करत नसेल पण माझ्या घरातले त्या देवांची पूजा करतात, ते देवाला मानतात. पण ते रस्त्यावरती येऊन देवाच्या नावानं धुडगूस घालत नाही. आमच्या देवाला आम्ही रस्त्यावरती आणत नाही आणि आम्ही आमच्या देवाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही. आम्हाला हेच सांगण्यासाठी गावोगाव जायचंय, लोकांपर्यंत जायचंय, विशेषतः तरुण मुलांपर्यंत जायचंय. कारण मित्रांनो, हिंसेनं कुठलाही प्रश्न हा सुटत नाही. हिंसेने प्रश्न हे अधिक गुंतागुंतीचे आणि तितकेच जटिल होत जातात. त्यामुळं आपल्याला या पुढचा प्रवास जो आहे तो माणूस म्हणून करायचा आहे आणि मोकळ्या वातावरणामध्ये करायचा आहे. मला ज्या धर्माचं आचरण करायचं असेल, मला ज्या पक्षाला पाठिंबा द्यायचा असेल, सांस्कृतिक म्हणून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मला जे माझी जी भूमिका असेल ती मला मांडायची असेल, ती मला मांडणं, मोकळेपणानं मांडणं, मोकळ्या खुलेपणानं मांडणं हा माझा अधिकार आहे. आणि त्यासाठीच एक मोकळं वातावरण या ठिकाणी निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. ती सामूहिक जबाबदारी अधिक घट्ट या निमित्तानं करूया. आपापल्या प्रत्येकाच्या ठिकाणं अगदी निर्भयपणे उभं राहूयात आणि हो, आम्ही ह्या भारताचं संविधान मानतो हे ठणकावून सांगूयात. जय हिंद.